एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात, पण उत्तर चुकल्यास 1 गुण कमी होतो, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. तर 75 प्रश्नांच्या परीक्षेत गणेशला 225 गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले आपल्याला असं विचारले. एकदम सिंपल बघा, काय म्हणते बघा, किती क्वेश्चन आहेत टोटल, 75 क्वेश्चन आहेत, बरोबर. हे क्वेश्चन झाले, त्याला मार्क किती पडलेत मित्रांनो, 225 मार्क पडलेत त्याला, बरोबर. आता काय म्हणते आपल्याला बघा, बरोबर प्रश्नाला त्याला 4 मार्क पडतात, बरोबर प्रश्नाला 4 मार्क पडतात. पण आता मित्रांनो बघा, ट्विस्ट काय बघा, जर त्याचं एक उत्तर चुकलं तर काय होतं बघा, स्वतः त्याचे 4 मार्क जे पडणार होते ते पण चालले आणि एक निगेटिव्हचा मार्क चालला, म्हणजे टोटल मार्क किती झाले चुकल्यावर, 5 मार्क चालले. किती चालले, 5 मार्क निगेटिव्ह मध्ये चालले. आता सिंपल आहे बघा, त्याला किती पडले, 225 पडलेत. टोटल मार्क किती होते मित्रांनो, 75 गुणिले 4, कारण एका प्रश्नाला 4 मार्क होते, 75 चोक 300, हे झाले टोटल मार्क, परीक्षेचे मुख्य मार्क आहेत, बरोबर. त्याला पडले किती, 225. बघा, 300 मधून 225 गेले, किती उरले, 75. आता हे 75 काय आले मित्रांनो, त्याचे प्रश्न चुकल्यामुळे मार्क आलेत. काय, हे 75 जे मार्क आलेत ते चुकलेल्या प्रश्नांमुळे आलेत. बघा, मग किती चुकले, 75 भागिले एका चुकीच्या प्रश्नाला किती मार्क जातात, -5. मग 5 न भागूया, 5 एक 5, 15 5 75, म्हणजे त्याचे किती प्रश्न चुकले मित्रांनो, 15 प्रश्न चुकले. धन्यवाद.